श्री स्वामी समर्थ. भाग 1. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ सांगतात की जो मनापासून देवावर विश्वास ठेवतो त्याची भीती कमी होते आणि मनातला आधार मिळतो. श्रद्धेमुळे माणूस कठीण परिस्थितीतही तग धरू शकतो. भाग 2. आई वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले देव असतात. त्याचा आदर करा, त्याची सेवा करा. त्यांना आनंद दिला तर देव आपोआप प्रसन्न होतो. त्याच्या आशीर्वादामुळे जीवन प्रसन्न होतो. भाग 3. नेहमी सत्य बोला. खोटं बोलण्याने थोडं वेळेसाठी फायदा होईल पण शेवटी नुकसान होतं. सत्य मार्गाने चालणारा माणूस नेहमी सामान्य मिळतो. भाग 4. गरीब गरजू लोकांना मदत करा. दान म्हणजे फक्त पैसे देणे नाही तर चांगले शब्द, मदत आणि प्रेम देणारेही दान आहे. भाग 5. हा राग मनापासचा मोठा शत्रू आहे. रागात घेतलेला निर्णय चुकीचे ठरू शकतात. शांत राहून विचार केला तर योग्य मार्ग सापडतो. भाग 6. मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. स्वामी समर्थ नेहमी कर्म करण्यावर भर देतात. नशीब नेहमीच लोकांचंच साथ देतं. भाग 7. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यास चांगले विचार आणि चांगले संस्कार मिळतात. वाईट संगती जीवन बिघडू शकते. भाग 8. देवावर नामस्मरण केल्याने मन शांत होतं. रोज थोडा वेळ देवावर नाव घ्या. मनातला ताकद मिळते. भाग 9. इतरांचा हेवा करू नका. प्रत्येकाला देवावर वेगळी वाट दिलेली असते. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. भाग 10. संयम ठेवून खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच मिळते. घाई केली तर नुकसान होऊ शकते. भाग 11. निसर्ग हा देवाची सुंदर निर्मिती आहे. झाडे, पाणी, प्राणी याचा आदर करा. निसर्गाची काळजी घेणे म्हणजे देवाची सेवा करणे. भाग 12. माफ करायला शिका. दृष्ट ठेवायला तर मन अशांत होतं. माफ केल्याने मन हलके होते. भाग 13. स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. शरीर स्वच्छ ठेवा आणि मनातही वाईट विचार ठेवू नका. भाग 14. संकट आले तरी घाबरू नका. स्वामी समर्थ सांगतात की देव नेहमी आपल्या सोबत असतो. भाग 15. लोभ माणसाला चुकीच्या मार्गावर नेतो. जे आहे त्याच समाधान मनाले खरे सुख मिळते. भाग 16. ज्ञान मिळवत राहा. शिकवणे कधीही थांबवू नका. ज्ञानामुळे माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. भाग 17. चांगले विचार ठेवा. जसे विचार तसे कर्म आणि
तसेच जीवन बनते. भाग 18. वेळ खूप मौल्यवान आहे. वेळ वाया घालवू नका. प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. भाग 19. नेहमी नम्र राहा. अहंकार माणसाला खाली आणतो. नम्र माणसाहून सर्वांना आढळतो. भाग 20. दररोज प्रार्थना करा. प्रार्थनेमुळे मन शांत राहतो आणि आत्मविश्वास वाढतो. भाग 21. इतरांना कधीही दुखवू नका. प्रेमाने वागल्याने नाती मजबूत होतात. भाग 22. कुटुंब हेच खरे धन आहे. कुटुंबाची काळजी घ्या. एकमेकांना साथ द्या. भाग 23. चूक झाली तर ती स्वीकारा. चूक मान्य केल्याने माणूस मोठा बनतो. भाग 24. नेहमी संस्कारात्मक विचार ठेवा. वाईट काळ कायमाचा नसतो. चांगला वेळ नक्की येतो. भाग 25. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी समर्थ सांगतात की जो पूर्ण विश्वास ठेवतो त्याला योग्य मार्ग मिळतो.